हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण जाणून घेणार आहोत की स्वर विज्ञानाने नशामुक्ती म्हणजेच व्यसनमुक्ती कसे करावे. आणि जो स्वर आहे, आपण स्वर विज्ञानमध्ये स्वर चेक करत असतो. चंद्र स्वर, सूर्य स्वर, सुषुम्ना. ओके, सुषुम्ना म्हणजे आपले जेव्हा दोन्ही नोस्ट्रल चालू असतात, ओके, तेव्हा हे सुषुम्ना स्वर चालू असते. तर आपल्याला कुठल्या स्वरमध्ये कुठलं कार्य करायचं आहे, म्हणजे हे नशामुक्ती करण्यासाठी कुठल्या म्हणजे स्वराचा उपयोग आपल्याला करता येईल, हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. ओके, तर स्वर आपल्या अंदर एक स्थिर प्राण ऊर्जेचा स्वरूप आहे. जर आपण ह्या ऊर्जेचा उपयोग काही विशेष प्राप्त करण्यासाठी करू शकतो, तर कोणतंही व्यसन सोडण्यासाठी पण अवश्य करू शकतो. हीच तर ही ढाल आहे ज्याच्या साहाय्याने वाईट सवयींना आपल्यावरती हावी होण्यापासून रोखू शकतो. मग ते कोणत्याही प्रकारची वाईट सवय असेल किंवा कोणत्याही प्रकारचं वाईट संगत असेल. ओके, जसं की उदाहरणामध्ये जुवा, शराब, ड्रग्स, तंबाखू, तसेच वाईट संगती इत्यादी. यासाठी सर्वप्रथम आपल्या मनामध्ये एक पक्का निर्णय करा की खरोखर ह्या वाईट सवयीपासून स्वतःला नेहमीसाठी मुक्त करण्यासाठी. ओके, तर ह्यासाठी आपण स्वतःला खूप ठोस कारण पण द्यायचं आहे. बिलकुल तसंच जसं की दुसऱ्यांना त्यांचा कमीपणा सांगताना तुम्ही देत असता ना, त्याच पद्धतीने आपल्याला ठोस कारण द्यायचं आहे की व्यसनमुक्ती करण्यासाठी काय तुम्हाला ठोस कारण द्यायचं आहे. आणि यकीन माना की जेव्हा तुम्ही ह्या स्वतःला हे समजवण्यामध्ये सक्षम व्हाल की हे वाईट सवय, ही वाईट आदत तुमच्यासाठी सोडणे का जरुरी आहे, तेव्हाच तुमचा हा पहिला पाऊल व्यसनमुक्तीकडे असेल. जेव्हा तुम्ही ह्या वाईट सवयींपासून मुक्त होण्याची सुरुवात कराल, कारण या दुनियामध्ये जे प्रत्येक सोच, विचार, प्रत्येक कृती, मग तो असेल घर असेल, मंदिर असेल, कम्प्युटर असेल, मोबाईल असेल किंवा कोणत्याही प्रकारचा गेमसुद्धा असेल किंवा नवीन व्यंजन किंवा अजूनच कोणता नवीन आविष्कार, जे पण नवीन सृजन होत आहे, तो सर्वप्रथम आपल्या माइंडमध्ये म्हणजेच मस्तिष्कमध्येच होत असते, बरोबर ना. तर त्यानंतरच त्याच कार्यरूपामध्ये त्याला येत असते. जर तुम्ही पूर्ण रूपाने आपल्या मस्तिष्कमध्ये, आपल्या माइंडमध्ये हा विचार बनवून घेतले की आता तुम्ही नशामुक्त म्हणजेच व्यसनमुक्त जीवन घालवू इच्छित असाल, तेव्हाच तुम्ही असं करू शकता. कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या दिमागाने किंवा माइंडने संभव नाही आहे, बरोबर आहे ना. आणि दुसऱ्यांनी व्यसन करत आहेत म्हणजे दारू, नशा, जे काही मी तुम्हाला व्यसन सांगितले, शराब, जुवा आहे, तंबाखू आहे किंवा वाईट संगती आहे, तर त्यांना व्यसन आहे. आणि मी जर इथून संकल्प करणार तर होणार का? विचार करा बरं. मुळीच होणार नाही. कारण ज्यांना नशामुक्त करायचं आहे त्यांना हा संकल्प करायचा आहे. ओके, तर असं होणार नाही की दुसरा व्यक्ती व्यसन करत आहे तर मी संकल्प करणार. ज्यांनी हे जे सर्व वाईट संगती आहे, ड्रग्स आहेत, तंबाखू, शराब, जुवा, जे ते हे वाईट जे आदती आहेत म्हणजे वाईट सवयी आहेत, जे ते करतात, त्यांना हा निश्चय करायचा आहे, त्यांना संकल्प करायचा आहे की मला व्यसनमुक्त व्हायचं आहे. ओके, तर स्वतःच्याच माइंडनी आपल्याला करायचं आहे, दुसऱ्याच्या दिमागाने किंवा माइंडने हे संभव नाही आहे, बरोबर ना मित्रांनो. चला तर आता जाणून घेऊया की महत्त्वपूर्ण विधीला ह्या व्यसनमुक्तीसाठी म्हणजेच नशामुक्त करण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे. ओके, तर आपण ते सुद्धा आता बघणार आहोत. एक क्रमबद्ध प्रकारे समजून घेऊया, म्हणजेच आपल्याला पूर्णपणे समजून येणार की आपल्याला काय काय करायचं आहे. आपण ह्यामध्ये स्वर कुठला चेक, म्हणजे आपण जेव्हा जागं होतो ना, सकाळला उठतो, तेव्हा आपल्याला स्वरसुद्धा चेक करायचं असते. ओके, तर यामध्ये स्वरचा कुठला उपयोग करायचा आहे, कुठला संकल्प करायचा आहे, हे सर्व यामध्ये सांगणार आहे. ओके, तर सर्वात प्रथम आपल्याला सकाळी उठल्यानंतर म्हणजे जाग आल्यावर आपण बेडवरच बसायचं आहे, थोडा वेळ शांतपणे
आणि आपल्या बेडवरच दोन्ही नोस्टलच्या खाली आपले दोन्ही बोटं लावून नोस्टल म्हणजे कुठला स्वर चालू आहे, कुठला स्वर चालू आहे तो स्वर चेक करायचा. आपल्या सकाळी उठल्यानंतर म्हणजे जाग आल्यावर बेडवरच बसून आपला स्वर चेक करा. ओके. त्यानंतर दिवसाची सुरुवात करण्याच्या वेळेस जो स्वर चालत आहे म्हणजेच तुमचा जो ॲक्टिव्ह नोस्ट्रल चालू आहे त्यामध्ये तुम्हाला एक नशामुक्त जीवनाचा संकल्प घ्यायचा आहे. आणि जो नोस्ट्रल चालू आहे त्या साईडचा पाय सर्वप्रथम आपल्याला जमिनीवरती ठेवायचा आहे. उदाहरणार्थ जसं की डावी नोस्ट्रल चालू असेल तर डावा पाय जमिनीवरती ठेवा, किंवा उजवी नोस्ट्रल चालू असेल तर उजवा पाय ठेवा. स्वर चेक करताना आपल्या कोणत्या नोस्ट्रल म्हणजेच नाकपुडीमधून जसा हवा पास होत आहे तो म्हणजेच ॲक्टिव्ह नोस्ट्रल, ॲक्टिव्ह स्वर समजा. ओके. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आणि जो नोस्ट्रल चालू आहे तो पाय तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे भोजन. जेव्हा आपण जेवण करत आहोत तर त्यावेळेस जेवण करताना आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिव्ह करायचा आहे आणि सूर्यस्वरामध्ये जेवण करायचं आहे. ओके. त्यानंतर स्टेप 3, तिन्ही संध्याकाळमध्ये जेव्हा सुषुम्ना नाडीचा उदय होतो म्हणजे दोन्ही नोस्ट्रल ॲक्टिव्ह असतात आणि सुषुम्ना स्वर चालू असते त्यावेळेस घरातील मोठ्या व्यक्ती म्हणजेच जसं की म्हातारे लोक आहेत, बुजुर्ग आहे किंवा अन्य मोठे सदस्य यांच्यापासून हे वरदान घ्या म्हणजेच आशीर्वाद घ्या की तुम्ही अतिशीघ्र या नशाच्या लतपासून मुक्त होऊन खुशाल तसेच स्वस्थ जीवन व्यतीत करत आहात असा आशीर्वाद मोठ्या व्यक्तींकडून घ्या. तसेच स्वतः पण ह्या वेळेस तुमचा नशामुक्तीचा संकल्प मनाचा आहे यावेळेस. ओके. त्यानंतर स्टेप 4 लक्षात ठेवायचं आहे की हमेशा सकारात्मक वाक्यांचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. जसे की मी या नशामुक्त जीवन जगेल, मी नशामुक्त जीवन जगेल, किंवा आतापासून मी हमेशा या वाईट सवयीपासून दूर राहील, हमेशा सद्गुणांनी तसेच सत्संगतीलाही मी निवडणार ज्यामुळे माझं जीवन खुशाल बनेल. म्हणजे इथे फक्त पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक वाक्यांचा उपयोग करायचा आहे. ओके. मी खूप शक्तिशाली तसेच दृढ निश्चयी आहे. मी आपली प्रत्येक मनोकामना आपल्या दमवर पूर्ण करते म्हणजे माझ्या याच्यावर पूर्ण करते. स्वतःवर माझा विश्वास आहे आणि मी जे प्रत्येक मनोकामना मी माझ्या विश्वासावर पूर्ण करते. ओके. त्यानंतर 6वी स्टेप आहे रोज तुम्हाला एक मंत्रांचा जपसुद्धा करायचा आहे. ओके. तर यामध्ये मंत्र आहे ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः चा कमीत कमी तुम्ही 9 वेळा उच्चारण करा, किंवा तुम्हाला सहज शक्य असेल तर 108 वेळा सुद्धा तुम्ही याचा जाप करा आणि आपल्या संकल्पांना स्मरण करा. जेव्हा तुम्ही हे ओम ह्रीम नमःचा जाप करत आहात तेव्हा तुमच्या माइंडमध्ये इंटेन्शन ठेवायचं आहे की आपला जो काही संकल्प घेतला आहे, तुम्ही संकल्प सांगितला आहे, कुठला घेतला आहे की मी नशामुक्त जीवन जगत आहे, तर असं इंटेन्शन मनामध्ये ठेवायचं आहे आणि ओम ह्रीम नमःचा उच्चारण करायचा आहे. तुम्ही 9 वेळा करू शकता किंवा 108 वेळाचा जप करा. आपल्या संकल्पांना स्मरण यामध्ये करत राहा आणि तुम्ही बघाल की 5 ते 7 दिवसांमध्ये तुम्हाला चमत्कार बघायला मिळेल. आणि 7वी स्टेप म्हणजे प्रत्येक दिवशी अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला करायचा आहे. ओके. तर ह्या 7 स्टेप करा आणि जे सांगितलं आहे ते नक्कीच यावर अंमल करा आणि दृढ निश्चय करा, एक संकल्प करा आणि हे तुम्हाला जे कोणतं व्यसन आहे त्याला सोडा आणि नशामुक्त म्हणजे व्यसनमुक्त जीवन तुम्ही जगा आणि खूप खुश राहा, आनंदी राहा आणि सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्यांचाच विचार करा, नशामुक्त जीवन जगा. ओके. गॉड ब्लेस यू. या पद्धतीने तुम्ही व्यसनमुक्त आणि नशामुक्त व्हाल. आणि ह्या सकारात्मक प्रक्रियामध्ये सदैव स्वरचा ध्यान तुम्हाला ठेवायचा आहे की तुमचा कुठला नोस्ट्रल चालू आहे. ओके. आणि नशामुक्त जीवन तुम्ही जगा.
ह्या पद्धतीने स्वर विज्ञानाचा उपयोग करून आपण स्वरचा उपयोग करून नशामुक्त जीवन ह्या पद्धतीने तुम्ही जगू शकता. ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके. हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा व्हिडिओ फायदेमंद वाटल्यास तुम्हाला चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे कोणी हे नशाने ग्रसलेले असेल, व्यसन असेल, तर त्यांना हे सोडण्यासाठी मदत होईल आणि त्यांनी खुशाल जीवन जगतील. म्हणून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा की हे स्वर विज्ञानाने नशामुक्त जीवन ते सुद्धा जगू शकतील. हा प्रत्येकाचा अधिकार आहे व्यसनमुक्त जीवन जगण्याचा, आपलं जीवन खुशाल बनवण्याचा. तर यामध्ये सुद्धा सर्वात जास्त आपल्याला पार्टिसिपेट करायचं आहे आणि जे लोक व्यसनाने ग्रसलेले असणार त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. नक्कीच यामध्ये खूप पॉझिटिव्ह रिझल्ट येतील आणि यामध्ये चमत्कारसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. ओके. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. नशामुक्त जीवन तुम्ही जगा आणि खुशाल राहा, आनंदित राहा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.